नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि त्यामध्ये आता आशू हा शिवाला घेऊन बाईकवरून जात असतो। आशू म्हणतो की शिवा तुला कम्फर्टेबल वाटतं का रे? तर आता शिवा म्हणते की अरे आशू मला खूप भारी वाटतंय। आणि हसतच खुश होऊन शिवा ही आशूच्या खांद्यावर हात ठेवून बाईकवरून जाऊ लागते। इकडे आता माई आजी वंदना ह्या हॉलमध्ये बसलेल्या असतात। तर तेवढ्यात स्वयंपाक उरकून आता दिव्या ही बाहेर येते। तेवढ्यात आता चंदन देखील तिथे आलेला असतो। चंदन येताच दिव्या पटकन चंदनला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की चंदन मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे बरं का। चंदन म्हणतो की काय गं दिव्या? तेव्हा आता दिव्या म्हणते हे बघ, आता आपण जबाबदारीने वागायला लागलोय आणि आता आपल्याला जबाबदारीसुद्धा कळली, तेव्हा आता आपण पुढचा विचार करायला हवा। ते ऐकून आता चंदन म्हणतो की दिव्या अगं हळू बोल ना, आजूबाजूला लोक आहेत। माई आजी आता ते ऐकून हसू लागते। आणि आता दिव्या म्हणते की त्यासाठी मला काही पैसे लागणार आहेत बरं का चंदन। तर चंदन म्हणतो पैसे? तर दिव्या हो म्हणते हो ना, अरे मला पुढच्या काही गोष्टी आता विकत घ्याव्या लागणार आहे, म्हणजे आता आपण पुढचा विचार करावं लागलोय ना। आणि लगेच आता चंदन म्हणतो की एवढे पैसे नाही आहेत दिव्या मला द्यायला। तर तेवढ्यात दिव्या म्हणते की मग पुढचा विचार करून उपयोग तरी काय? ते ऐकून आता बाई आजी म्हणते की काय बोलतेस तू दिव्या? दिव्या म्हणते की बाई आजी काय चुकीचं बोलतेस मी? आणि आता दिव्या म्हणते तुम्हीच म्हणाला ना पुढचा विचार करा म्हणून, मला पोसायला आणि मला माझं पोट भरायला याच्याकडे पैसे नाहीत, तर मग बाळ कसं पोसणार आहोत आम्ही? दिव्या म्हणते की याच्या खिशात तर अजिबात दीड दमडी नाही आणि हा स्वप्नांचे बंगले बांधायला निघालाय। दिव्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे का हा राहणार कुठे आहे? तुमच्याच घरात इथे राहणार आहे। याला बाळासाठी सेपरेट घरसुद्धा नाही आहे। दिव्या म्हणते चंदन आता तूच मला सांग ना, मी काही चुकीचं बोलते का? माणसाने स्वप्न बघायलाच हवं, मी काय त्याला नाही म्हणत नाही, पण मग ते स्वप्न पूर्ण करण्याची सुद्धा आपल्यात ताकद असायला हवी। माई आजी म्हणते की आज ना उद्या तो करलच की आणि जमा करेल पैसे, एवढं काय त्यात दिव्या? दिव्या म्हणते की पण आजचं काय? आज तुझ्याकडे पैसे आहेत का आणि याला देण्यासाठी तुझ्याकडे उत्तर आहे का काही चंदन? असे आता दिव्या ही चंदनला बोलते। आणि चंदन आता खाली मान घालतो आणि तसाच तेथून निघून जातो। ते बघून आता माई आजी म्हणते की दिव्या काय एवढी वाचावाचा बोलून गेलीस ग? माई आजी म्हणते की अगं तो घरचा जावई आहे। तर आता दिव्यासुद्धा रागाने आतमध्ये निघून जाते। वंदना म्हणते की या दिव्याच्या डोक्यात काय चाललंय ना तेच काही कळत नाहीये। इकडे आता आशू आणि शिवा हे घराच्या समोर येतात। त्यांच्या बाईकमधून येत असताना आता रस्त्याच्या दोन्हीही कडेला आता फटाके ठेवलेले असतात। आशू आणि शिवाची बाईक येताच आता जोरजोराने फटाके वाजू लागतात। आणि आता वरून लक्ष्मण ते सगळं बघत असतो आणि फटाक्याच्या आता आतिषबाजीने आशू आणि शिवाचं लक्ष्मणने स्वागत केलेलं असतं। आणि तेवढ्यात आता लक्ष्मण हा सुहासला बाहेर बोलावतो। सुहास देखील आता त्यांची ती मजा बघतो। आणि लगेच आता लक्ष्मण आणि सुहासवरून गुलाबाच्या पाकळ्या आता आशू आणि शिवाच्या डोक्यावर टाकतात। आता आशू आणि शिवा बाईकवरून उतरतात आणि घराच्या आता हॉलमध्ये येतात। हॉलमध्ये एंट्री करतात, सगळीकडे आता फुलांच्या पाकळ्यांनी हॉल सजवलेला असतो। आणि तेवढ्यात आता सीताई ही आशू आणि शिवाला थांबवते। शिवा आता टचकते रागाने, सीताई आता बाहेर येते। उर्मिलासुद्धा सीताई पाठोपाठ आलेली असते। रागाने सीताई आता त्यांच्याकडे बघत म्हणते की एवढी घाई काय आहे तुम्हाला दोघांना घरात येण्याची? तेव्हा आता शिवा खूप घाबरते। तर तेवढ्यात पाठीमागून हसतच भाऊ तिथे येतात आणि म्हणतात की हे देसाईंच्या सुनेचं स्वागत आहे। ते ऐकताच आता शिवा आणि आशूला खूप आनंद झालेला असतो। आणि लगेच आता सीताई आता शिवाकडे बघते, शिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। ते बघून आता सीताई म्हणते काय ग, त्यावेळेस तर मोठ्याने आय लव्ह यू म्हणत होती आणि आता लगेच डोळ्यात पाणी आलंय का? शिवाच्या खांद्यावर हात ठेवत आता आशू हसतच म्हणतो काय ग हे शिवा? शिवा आता सीताईकडे बघते। तेवढ्यात आता पाठीमागून हाक मारत सीताई म्हणते ए नीलपरी। आणि लगेच सीताई म्हणते की बघ तुझी मुलगी कशी मुळमुळू रडायला लागली। तर तेवढ्यात आता शिवा आतमध्ये बघते तर आता वंदना ही हसतच बाहेर येऊ लागते। आणि वंदना पाठोपाठ चंदन आणि दिव्या तिथे आलेले असतात। आणि वंदनाला बघता शिवाला खूप आनंद होतो आणि प्रेमाने शिवा आता वंदनाला मिठी मारते। तर आता उर्मिला म्हणते की देसाईंची सून घरात येणार म्हटल्यावर आई नको का इथे?
आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की चला मग आतमध्ये जाऊयात. तर उर्मिला म्हणते थांबा, एवढी काय घाई आहे तुम्हाला. पटकन आता उर्मिला ही कीर्तीला हाक मारते. कीर्ती आता गुलाबाच्या फुलांनी आता सजलेले ताट घेऊन येते. त्या ताटामध्ये सगळे गुलाबाची फुले असतात आणि सुहाससोबत दरवाजात येत कीर्ती आता आशूकडे बघते आणि विचार करते की मी तुझ्या वाटेत कितीही काटे पेरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुझ्या वाटेला फुलंच येतात आणि काय नशीब घेऊन आलायस तू. आणि उर्मिला म्हणते कीर्ती अगं कसला विचार करतेस, बाहेर ये ना. पटकन कीर्ती आता बाहेर येते आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचं ते ताट सीताई आपल्या हातात घेते आणि आशू आणि शिवावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करते. ते बघून आता आशू म्हणतो की म्हणजे हे सगळं अगोदरचं प्लॅनिंग होतं. तर सगळेजण हसू लागतात. तर लक्ष्मण म्हणतो की अरे मी तुला फोन करून सांगितलं होतं ना. आशू म्हणतो की ते कळलं बरं का काका मला. आणि पुन्हा सगळेजण हसू लागतात. आणि पटकन आता सीताई ही शिवाच्या पायावर टाकायला पाणी आणायला सांगते. शिवा म्हणते माझ्या पायावर टाकायला पाणी. तर सीताई म्हणते हे बघ आता शिवा काहीच बोलायचं नाही बरं का, मला सगळं करायचंय. आणि आता कीर्तीचा मोठा जळफळाट होत असतो. कीर्ती आता रागाने सुहासकडे बघू लागते. तर सीताई प्रेमाने शिवाला आता पुढे बोलावते. पटकन आता शिवा ही खुर्चीवर बसते आणि लगेच समोर आता असलेल्या तपकामध्ये शिवा पाय ठेवते. तर प्रेमाने शिवाच्या पायावर पाणी टाकत आता सीताईने शिवाचे पाय धुतलेले असतात. आणि इकडे आता कीर्ती मात्र ते सगळं बघून एकदमच तिचा जळफळाट झालेला असतो. सीताई आता शिवाचे पाय धुते. आशूसुद्धा शेजारी बसलेला असतो आणि सीताई आशूचे देखील पाय धुते. आणि लगेच आता वंदना म्हणते की आई आल्या असत्या तर त्यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो. पण तेवढ्यात आता शिवा म्हणते मग माईआजी कुठे आहे. तर वंदना म्हणते की सीताईचा फोन आला आणि आम्ही लगेच निघालो, त्या देवळात गेल्या होत्या म्हणून त्या नाही आल्या. आणि इकडे आता शिवा ही डोळ्यात पाणी आणत सीताईकडे बघते आणि म्हणते या क्षणाची मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होते. तर आता सीताई म्हणते की ऑलरेडी मी खूप उशीर केला शिवा बरोबर ना. तर आता शिवा म्हणते नाही. तर सीताई म्हणते बरोबर आहे, जे मी अगोदर करायला हवं होतं ते मी आता उशिराने का होईना पण करते. आणि इकडे आता सीताई म्हणते की शिवा तुला माहिती आहे का, मुलाच्या लग्नाच्या अगोदरच त्याची आई ना आपली सून कशी असावी याची सगळी प्रतिमा मनात आणून ठेवते आणि सगळे त्या सुनेविषयीचे स्वप्न अगोदरच रंगवते. मी सुद्धा तेच केलं होतं शिवा. आणि मी सुद्धा असा विचार केला होता. सीताई म्हणते की माझी सून लक्ष्मीसारखी असेल आणि मी तिला मोठ्या दिमाखात 4 चौघांमध्ये मिरवेन आणि 4 चौघात तिला घेऊन मला हेवा वाटेल तिला फिरवण्याचा. मग फुलांचा गजरा मी तिच्या केसात माळेल हे स्वप्न मी रंगवलं होतं. हे सीताई आता शिवाला सांगत असते. तर आता सीताई म्हणते की पण शिवासारखी मुलगी माझी सून असेल याचा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझ्या मनाची प्रतिमा बघत होते आणि त्याच्यासारखाच विचार करत होते. आणि लगेच आता सीताई म्हणते की पण कदाचित देवाने तुमची जोडी अगोदरच ठरवली होती. आणि त्यानंतर आता मला गुरुजींनी सुद्धा सांगितलं होतं देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गाच येणार. ते ऐकून आता शिवा खुश होते. आणि आता सीताई सांगू लागते म्हणते की शिवा मला वाटत होतं अगं तू अशी मारामारी करणारी गुंडगिरी करणारी वेगळ्याच दुनियेत वाढणारी मुलगी आहेस. आणि सीताई म्हणते की अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये शिवा मी तुझा रागराग केला लग्नाच्या वेळेस गुरुजींनी अगोदर हळद लावायची आणि नंतर कुंकू लावायचं हे सांगितल्याचे आता शिवाला आठवते. आणि सीताई म्हणते की हे बघ त्यावेळेस दुधाची पिशवी किचनमध्ये तू दाताने तोडायचीस आणि आता मला हसायला येतं, त्यावेळेस मला खूप अवघड वाटत होतं. आणि सीताई म्हणते की पण एवढं सगळं येत नसूनही शिवा तू सगळं शिकलीस आणि तुझं हे शिकलेलं बघून देवसुद्धा घरातील प्रसन्न झाले असतील. आणि सीताई म्हणते की पण काही जरी केलं तरी मी माझं मन बदलू शकत नव्हते. पण शिवा तू माझं कुंकू वाचवलं, तू माझा संसार वाचवला आणि मग माझ्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात आल्या. आणि सीताई म्हणते की आज मला खऱ्या अर्थाने कळलं सून आपल्या घरात लक्ष्मी बनून येते, पण जर आपल्या घरात कुणी त्रास दिला तर लगेच ती दुर्गेचं रूप घेते. आणि हळूहळू ही तुझी सगळी बाजू मला समजायला लागली आणि तुझं सगळं मग माझ्या लक्षात आलं असे सीताई शिवाला सांगते. आणि लगेच आता सीताई म्हणते की शिवा तुझे हे स्वच्छ गुण आता निडर स्वभाव आणखीच तुला अजून उजळ करतो.
डोळ्यात पाणी आणत आता सीताई म्हणते की तुझ्याकडे असलेली तुझी ही जिद्द शिवा लाख मोलाची आहे, लाख मोलाची. आता लगेच कीर्ती आणि दिव्या ते सगळं ऐकत असतात आणि आता सीताई म्हणते की शिवा माझीच मला आता लाज वाटायला लागली. तेव्हा आता शिवा म्हणते की सीताई तुम्ही असं बोलू नका. सीताई म्हणते बरोबर आहे शिवा. आणि प्रेमाने सीताई आता शिवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की शिवा माझ्यानंतर जर या घराला कुणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहे शिवा. आणि सीताईचे ते बोलणे ऐकून आता शिवाला खूप भरून आलेलं असतं आणि लगेच आता सीताई म्हणते की या घरावर आलेले संकट आणि या घरावर आलेले संकट या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन त्यांना परतून लावण्याची ताकद फक्त तुझ्यातच आहे शिवा आणि तेच तू केलंस. आणि लगेच आता सीताई म्हणते की पण मी तुला त्रासच दिला त्याबद्दल मला माफ कर शिवा असे म्हणत आता सीताई शिवाला हात जोडते. पटकन आता सीताईचे हात धरत शिवा म्हणते की सीताई तुम्ही हात नका जोडू आणि असं बोलू नका. मला माहीत होतं आणि मला हे सगळं कळत होतं की एक ना एक दिवस सीताई मला नक्की ॲक्सेप्ट करतील म्हणून. आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात की सीताई तू आज हे जे काही केलं ना त्याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद होतोय. आणि खरं तर भाऊ म्हणतात की आज मी एका महत्त्वाच्या कामासाठी बँगलोरला चाललो आहे आणि आत्ता माझी फ्लाईट आहे. पण मला आत्ता हा जो आनंद अनुभवायला मिळाला ना तो मला खूप द्विगुणित झालोय मी आणि मला तो मिळाला नसता. आणि लगेच आता लक्ष्मण खुश होत म्हणतो की भाऊ आता आनंदाने तुम्ही प्रवास करताल. आणि लगेच ते ऐकून आता भाऊ खुश होतात. आणि लगेच आता सीताई वंदनाची सुद्धा माफी मागते आणि म्हणते की वंदना ताई मला माफ करा. तर आता वंदना म्हणते की माझी मुलगी खुश तर मी खुश. आणि लगेच आता वंदना म्हणते की खरं तर माझ्या शिवाला समजून घेण्यासाठी थोडंसं अवघड आहे सीताई. आणि लगेच आता वंदना म्हणते की पण माझी शिवा मनाने खरंच खूप चांगली आहे, कधीच ती दुसऱ्यांच्या वाईटाचा विचारही करत नाही. आणि लगेच आता भाऊ म्हणतात सीताई हे तुला कळलं ना हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी सीता त्यासाठी खूप मोठं मन लागतं बरं का. आणि ते मन तुझ्याजवळ असल्याचे भाऊ आता सीताईला बोलून सीताई देखील खूप खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता ते सगळं इमोशनल वातावरण झालेलं बघून संपदा म्हणते की किती इमोशनल वातावरण झालं आहे आणि सगळेजण किती खुश आहेत, तेव्हा आता याचा सेल्फी व्हायलाच पाहिजे. आणि लगेच आता आशू म्हणतो की ओके संपदा. तर प्रेमाने संपदा सगळ्यांचा सेल्फी काढते. सीताईने आता शिवाला जवळ घेतलेलं असतं आणि झालेला असतो तो कीर्ती सुहासचा जळफळाट. दोघेही लांबवरून ते सगळं बघत असतात. आणि लगेच आता आशू आणि शिवा हे दरवाजात येतात. तर उर्मिला आता तांदळाचे माप भरून आता ते सीताईच्या हातात देते आणि प्रेमाने सीताई ते तांदळाचं माप दरवाजात ठेवते. आणि लगेच आता डोळ्यात पाणी आणत शिवा म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाहीये, हे सगळं खरं आहे की स्वप्न. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात शिवा हे सगळं जे चाललंय ते खरं आहे बरं का. आणि आता सीताई म्हणते की जी सून दुसरी या घरात आली असती तर तिची सुद्धा पद्धत वेगळीच असती, मग तुझी पद्धत का नाही ॲक्सेप्ट करायची शिवा. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की शिवा या आता आतमध्ये. पण पटकन सीताई म्हणते की थांबा थांबा 1 मिनिट. आणि पटकन संपदाच्या हातातून आता कपड्यांचं ताट घेऊन आता सीताई ही शिवासमोर येते आणि ते कपडे आता हातामध्ये घे. सीताई म्हणते की ही तुझी ओळख शिवा, तुझे कपडे. आणि आता शिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आणि सीताई म्हणते की आता शिवा हे कपडे घाल आणि तुझी ओळख नव्याने या घराला येऊ दे. आणि तू जरी या घरात आली ना मला आता तुझी ओळख पुसायची नाही आहे शिवा. आणि लगेच आता शिवा म्हणते की मला नको आहे आता ही ओळख सीताई, कारण मला जरी ही ओळख आवडत असली ना तरी मला आता देसाईंची सून बनून या घरात यायचं आहे सीताई. आणि आता शिवाचे ते बोलणे ऐकून आता सीताई ही शिवाकडे बघू लागते. दिव्या, कीर्ती, सुहास सगळेजण आता शिवाकडे बघत असतात. आणि सीताईने अखेर आता शिवाला तिचे कपडे घालायला सांगितलेले असते. आणि माझी जुनी शिवा तिची कपड्यांच्या त्या ओळखीतच देसाईंची सून बनून या घरात येणार असे आता सीताईने सांगितलेले असते. आणि शिवा लगेचच तिचा तो आवडता शिवा स्टाईलने शिवाचा ड्रेस घालते. आणि आता मोठ्या दिमाखाने शिवा ही दरवाजात उभी असते. आणि सीताई देखील आता आतमध्ये गेलेली असते. आणि सीताईने आता सेम शिवासारखे कपडे घेतलेले असतात आणि जीन्स पॅन्ट आणि टी शर्टला आता गाठ मारून सीताई आता शिवासमोर येते. आणि सीताईसुद्धा आता शिवासारखी शिवाच्या लुकमध्ये सेम टू सेम दिसत असते. आणि प्रेमाने आता ते बघून शिवा तर अवाकच होते. आणि मोठ्याने सीताईकडे बघत शिवा ही शिट्टी मारते
आणि म्हणते की ए होईना बात, आणि लगेच आता प्रेमाने तांदळाचे माप ओलांडून शिवा स्टाईलने शिवा ही आतमध्ये येत शिवा स्टाईलचे कपडे घातलेल्या सीताईला मिठी मारते. तर कशी वाटली सीताईची शिवा स्टाईल सून ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.